मस्त असा हेल्दी लाडू खायचा असेल तर हा प्रोटीन अँड फायबर रिच सत्तूचा लाडू नक्की ट्राय करा. या लाडूमध्ये मी सत्तूचा आटा घेतलेला आहे. 3 कप सत्तूचा आटा घेऊन मी त्याला छान ड्राय रोस्ट केलेलं आहे आणि नंतर ड्राय रोस्ट केल्यानंतर चाळून घेतलेला आहे सत्तूचा आटा. हे रोस्ट करताना मी एकदम लो फ्लेमवरती केलेलं आहे आणि 10 ते 15 मिनटं छान असं ड्राय रोस्ट केलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे. त्याच्या गाठी फुटाव्या म्हणून ते चाळून घेतलेलं आहे मस्त असं. आणि नंतर चाळल्यानंतर परत हा जो आटा आहे हा परत तुपामध्ये रोस्ट केलेला आहे आणि नंतर परत ड्रायफ्रूट हे सगळे जे टाकायचे असतील ते पण तुम्ही तुपामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे. मी एकदम कमी तूप 1 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि त्यात जेवढे अवेलेबल असतील तेवढे मी टाकलेले आहेत. ड्रायफ्रूटमध्ये मी शेंगदाणे पण यूज केलेले आहेत. जास्त बदाम, शेंगदाणे, वॉटरमेलन सीड, पंपकिन सीड घेतले आहे. हे सगळं मिळून 1/2 कप आहे आणि हे छान तुपात शॅलो फ्राय केलेलं आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला बारीक केलेले आहेत आणि नंतर जो ड्राय रोस्ट केलेला जो सत्तूचा आटा होता तो परत तुपात छान असा 5-7 मिनटं लो फ्लेमवरती परत छान भाजून घ्यायचा आहे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि नंतर हा जो आहे तो ताटात काढून घेतलेला आहे आणि वाम असेपर्यंतच हे बाकीचं मिक्सचर त्याच्यात ॲड करायचं आहे. हा आटा आता छान रोस्ट केलेला आहे. 7-8 मिनटं लो फ्लेमवरतीच करायचं आहे आणि नंतर परत तुपामध्ये 2 टेबलस्पून तूप घेऊन परत मी खजूर असे छान तुपात फ्राय केलेले आहेत. खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते रोस्ट करताना मस्त असे मऊ होतात. आणि हे तिन्ही मिश्रण करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात मी रॉ शुगर ॲड केलेली आहे. ती अर्धा कप घेतलेली आहे. हे छान मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. मस्त असा हेल्दी लाडू हा बनतो. प्रोटीन आणि फायबर रिच असल्यामुळे हेल्दीच आहे आणि रिफाईंड शुगर मी यूज केलेली नाही आहे त्यामुळे हा हेल्दीच आहे.